नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांना आणि पालकांना. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर अवर डाएट म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये पौष्टिक अन्न आणि जंक फूड हे हे आपल्या जीवनावर किती फरक करतात आणि ते कोणते त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहे. तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांना मी काही चित्र दिलेले आहेत. तर ह्या चित्रामधून ते माहिती करणार आहे की पौष्टिक अन्न कोणतं आणि जंक फूड म्हणजे काय, त्यांच्या बॉडीला हानी निर्माण करणारं अन्न आणि पौष्टिक अन्न ह्या दोघांमधला फरक काय ह्याच्याबद्दलही थोडी माहिती मी देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ह्याच्यातलं मला पौष्टिक अन्न सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, हेल्दी फूड कोणतं? हे म्हणजेच काय, ग्वावा. हे काय, हे पण हेल्दी फूड आहे. अच्छा. पॉमग्रॅनेट म्हणजेच काय, अनार. त्याच्यानंतर म्हणजेच व्हेजिटेबल म्हणजेच काय, स्ट्रॉबेरी. हे काय, टोमॅटो. संत्रा म्हणजेच काय, ऑरेंज. कॅबेज म्हणजेच काय, कोबी. त्याच्यानंतर काय झाले सगळे. अच्छा, ओके. तर आता ह्याच्यानंतर आपण जंक फूड बघूया काही. आता ते जंक फूड कोणते? पिझ्झा, बर्गर. अच्छा, केक, पाणीपुरी, हे सगळे जंक फूड आहे. आता मला तुम्ही वेगवेगळे काढून दाखवाल का दोन? एकीकडे सगळे जंक फूड ठेवा, एकीकडे सगळे हेल्दी फूड ठेवा. इकडे सगळे हेल्दी फूड ठेवा, इकडे सगळे जंक फूड ठेवा. इथे ठेवा खाली. असे लावून ठेवा. यांनी कसे लावून ठेवले तसे लावून ठेवा. इकडे हो, हे खाली लाव. तर बघा, हे दोन वेगवेगळे अन्न विद्यार्थ्यांनी वेगवेगळे केले. म्हणजेच काय, इकडे काय ठेवलं, पौष्टिक, आणि इकडे काय ठेवलं, जंक. तर बघा, विद्यार्थ्यांनी पौष्टिक अन्न आणि जंक फूड असे वेगवेगळे करून आपल्याला पौष्टिक अन्न कोणतं ह्याच्याबद्दल दाखवलंय. तर बघा, पौष्टिक अन्न हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असलं तर आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा कसा परिणाम पडतो, तर त्याच्यामधले विटॅमिन, त्याच्यामधले मिनरल्स, त्याच्यामधले कार्बोहायड्रेट, हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण हे सगळ्या गोष्टीमुळे किंवा पौष्टिक अन्नामध्ये या गोष्टी असल्यामुळे आपलं जे आरोग्य असतं ते चांगल्या प्रमाणे राहतं किंवा चांगल्या प्रकारे वाढतं. तर बघा, पौष्टिक अन्न खाणं हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट असतं. तर आपल्या डाएट मध्ये किंवा आपल्या आहारामध्ये हे सगळ्या गोष्टी असण्याची खूप नितांत गरज असते. तर तुम्ही पण आपल्या दैनंदिन जीवनाच्या आहारावर किंवा रोजच्या आहारात काय काय खाल्लं पाहिजे किंवा म्हणजे जंक फूडला कसं तुम्ही पौष्टिक आहारात रिप्लेस करता, हे किती महत्वाचं आहे हे जाणून घ्या आणि त्याला तुमच्या दैनंदिन जीवनात रिप्लेस करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण असेच तुमच्या रोजच्या जीवनात जंक फूडला रिप्लेस करून चांगल्या आहाराचा एक डाएट चार्ट बनवाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. तर धन्यवाद.